त्या दिवशी मास लय गावलं होतं म्हणून आज पण आम्ही निघालेलो मास पकडायला. आणि आज इतकं मोठं मास होतं का नाही, आमचं डोकंच फिरलं धरून धरून. मोबाईल एका हातात आणि मास एका हातात, धरायचं कसं काही कळतच नव्हतं. यशानं पहिल्यांदा नेलं त्याच्या अड्ड्यावर. आता तुम्ही म्हणणार यशाला असं अड्ड गाव होते कुठं, यशा काय हिंडतच असतोय. इतका नाही व, तो पण जातो दवाखान्यात कामाला. डॉक्टर आहे तो, नुसती कामं करून नाद कोण पूर्ण करायचं व. म्हणूनच आम्हाला वेळ मिळेल तसं आहे की नाही, आम्ही हिंडायला जातो, फिरायला जातो, मास पकडायला जातो, बोरं खायला, चिचा खायला जातो. नुसता दुरा असतोय आमचा. तर ती जाऊन तिकडे, इथं पाणी आटलेलं पाक गुडघे एवढं पाणी होतंय. डबका साठलेला आणि पाणी काही लय जात नव्हतं. वायच धारा धारा लागलेली पाणी जायची. आणि मास तर लय मोठं होतं त्यात. झालेलं तयार, पण दोघंच असल्यामुळे लय गोळ झालेला. एक तर मच्छरदाणी नीट धरा येत नव्हती आणि पाण्यात उतरल्या घुसला काटा पायात. काट्यात जाऊन तिकडं मास बाग कसं गावली ती. यशाला गावला एक मासा मोठा, पण पाण्यात एक मोठा मासा होता गाळा शिरून बसलेला. मरळ होतं का खवली होता काय माहित. तुम्ही म्हणशील यांना भ्याबी वाटतं का नाही, पण नाही व, तसलं काय मला वाटत नाही. गारविल्यातनं इरुळ बाहेर काढतो आम्ही. मास काय चीज आहे. दोघंच होतो आणि मच्छरदाणी नीट धरा येत नव्हती आणि एकाच होता कॅमेरा. मास तर होतं लय मोठं, पण धरायलाच काय जमत नव्हतं. तरी बी धरलं बऱ्यापैकी मासा आम्ही. इतक्या ताकदीचा मासा आहे ते की नाही, गावतच नाही त्याच्यात लवकर. तरी बी 2 मासं गावलं. मोठ्याच्या मोठं होतं. बघा इतकं मोठं गावलं या, लय मोठं हातात मावना माझ्या, इतकं मोठा या. आता ह्यासाठी एवढंच बघा, पुढच्या पार्टमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा धमाका एक नाही बघा.